नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण जे टार्गेट सुरू केलेले होते सो त्या टार्गेटला आपण त्या टार्गेट्सना आपण डिस्कंटिन्यू करतोय. म्हणजे तेच आहेत, पण आपण एक काल परवा युट्यूबवरती एक मी व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये 14 जून 2026 साठी आपण कम्प्लीट त्याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 100 दिवसांचं आपण ते प्लॅनिंग करत आहोत. आणि त्या 100 दिवसांमध्ये जे मी तुम्हाला एक टाइम टेबल बनवून दिलेलं आहे आणि त्या टाइम टेबलनुसार जे प्लॅनिंग्स आहे आणि त्या प्लॅनिंगमध्ये बसणारे जे टार्गेट आहे तर त्या टार्गेटला आपण आजपासून सुरुवात करत आहोत. सो याचा डे 1 आहे आणि 2 मार्च 2026 पासून आपण त्याची सुरुवात करत आहोत. आणि याच्यानंतर 30 ते 40 दिवसांमध्ये आपण सगळा सिलेबस संपवणार आहोत त्या टार्गेटच्या माध्यमातून. आणि मग आपल्याला कम्प्लीट रिव्हिजन करायची आहे. पेपर जे आहे ते पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो 2 मार्च 2026 साठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी पीडीएफ आहे या सगळ्या टार्गेटची, तर ती आपल्या ऍपवरती आहे. आपल्या ऍपवरती ई बुक्स नावाचं एक फोल्डर आहे, तिथे ती पीडीएफ आहे. पण मी सांगते तुम्हाला त्याच्यातलं आज जे आहे तर 2 तारखेला तुम्हाला 2 विषय कंप्लीट करायचे आहेत जीएसचे. आणि त्या 2 विषयांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण 2 विषय असे घेतलेले आहेत, एक इकॉनॉमिक्स आहे आणि दुसरा आहे हिस्ट्री. की इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत तर तो घटक आहे, आणि राष्ट्रीय उत्पन्न आहे. तर अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि राष्ट्रीय उत्पन्न हे 2 घटक तुम्हाला करायचे आहेत. सकाळच्या सेशनमध्ये 2 वाजेपर्यंत सकाळचं सेशन असेल आणि त्यानंतर 3 ते 3:30 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत तुमचं दुसरं सेशन असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री करायचंय. आणि हिस्ट्रीमध्ये उद्या तुम्हाला ब्रिटिशकालीन जे कायदे आहेत तर त्या ब्रिटिशकालीन कायदे कंप्लीट करायचे आहेत. त्यासोबतच तुम्हाला शिक्षण व्यवस्था जी आहे या शिक्षण व्यवस्थेमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला पीवायक्यू वाचायचे आहेत. सो अशा पद्धतीने तुम्हाला 2 तारखेला हा सगळा अभ्यास कंप्लीट करायचा आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला मॅथ्स करायचा आहे. सो रात्री तुम्ही 1.5 तास नंतर तुम्हाला मॅथ्स करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नळ आणि टाकी, जी नळ आणि टाकीवरची जी गणितं आहेत तर त्या नळ आणि टाकीवरची गणितं तुम्ही उद्या कंप्लीट करणार आहात. आणि आता जे मी हे सगळे टार्गेट सांगते ते प्रयत्न करा. जर तुम्हाला त्याची रीडिंग नाही करता आली तर तुम्ही ऍटलीस्ट त्याची पीवायक्यू वाचा. जर तुम्हाला पीवायक्यू नाही वाचता आले तर ऍटलीस्ट त्याची तुम्ही रीडिंग करा. अशा पद्धतीने पुढच्या 30 ते 40 दिवसांमध्ये आपण सगळा सिलेबस जो आहे हा सगळा सिलेबस आपण याच्यातून संपवणार आहोत या टार्गेटच्या माध्यमातून. आय होप की तुम्ही हा सगळा अभ्यास जो आहे हा वेळेवरती पूर्ण कराल. आणि लक्षात ठेवा, ही आत्ताची जी वेळ आहे या वेळात जर तुम्ही अभ्यास कराल तरच तुम्ही या वर्षात पुढच्या येणाऱ्या ज्या मुख्य परीक्षा आहेत तर त्या द्यायला पात्र व्हाल. आणि त्यासाठी म्हणून आत्ताचा वेळ जो आहे हा आत्ताचा वेळ तुम्ही काय करताय त्याच्यावरतीच तुमचं हे संपूर्ण वर्ष जे आहे संपूर्ण वर्ष अवलंबून असणार आहे. सो आय होप की तुम्ही हे सगळे टार्गेट पूर्ण कराल उद्याचे.